भाजपा अगदी केंद्रापासून म्हणजे नरेंद्र मोदी पासून तर थेट राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NCP म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी असा आरोप करत आलेले आहेत. कधी सिंचन घोटाळ्यातला 70,000 कोटींचा आरोप असेल, तर कधी या सहकारी बँका, शिखर बँका कशा लुटून खाल्ल्या या संदर्भात केलेले आरोप असतील, अथवा कारखाने मोडीत काढून कसे लुटले या संदर्भातले आरोप असतील. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट आणि गुंडांची पार्टी आहे असा आरोप भाजपा अगदी पूर्वापार करत आलेली आहे. मग जर या भाजपच्या आरोपामध्ये काही तथ्य असेल, तर हे अजित पवार देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे आहेत, याचा अर्थ असा आहे का की या भाजपला भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचार यापेक्षा सत्ता महत्वाची वाटते का? या भाजपनं केलेल्या आरोपात दम नव्हता. हे आरोप अजितदादांवर अगदी राजकीय द्वेषापोटी लावलेले होते, म्हणजे ते खोटे होते. दुसरीकडे आता हे अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा भाजपावर तुटून पडलाय. आणि भाजपा हा पक्ष म्हणजे भ्रष्ट गुंडांची दिवसाढवळ्या लुटणारी टोळी असा ते भाजपचा उल्लेख करतायत. म्हणजे अक्षरशः टेंडर आपल्या हव्या त्या लोकांना वाटणे, निविदा फुगवून किंवा त्याच्यामध्ये खाडाखोड करून भ्रष्टाचार करणे, 55,000चा TV खरेदी करायचा असेल, बाजारभावानुसार त्याची किंमत असेल तर तो 1.5 लाखांना खरेदी करणे, किंवा 1.25 किलोमीटरच्या रस्त्याला 81 कोटी रुपये खर्च करणे. म्हणजे यांनी अक्षरशः आशिया खंडातली सर्वात श्रीमंत अशी गणली गेलेली पिंपरी चिंचवड महानगरपालिका लुटून खाल्ली आहे. इथे खुदाई माफिया जन्माला आलेत. म्हणजे फुटपाथवर अतिक्रमण करतात काय, म्हणजे या भ्रष्टाचाराला हे कुठून काय खायला मिळतं यावरच या भाजपच्या लोकांचा डोळा आहे आणि तो राहिलेला आहे. तुम्ही जर मला सत्तेत बसवलं तर मी या सगळ्या भ्रष्टाचारांची चौकशी लावणार आहे. आणि त्यांनी एवढाच भ्रष्टाचार केला नाही, तर त्यांनी ही भटकी मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप मोठा घोटाळा केलाय. म्हणजे भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी 7,145 यांनी नसबंदी केल्या म्हणे. आणि या ऑक्टोबरपर्यंतच महानगरपालिकेमध्ये 20,000 लोकांना भटके कुत्रे चावल्याची नोंद आहे. मग जर यांनी 5 वर्षामध्ये 43,000च्या वरती कुत्र्यांच्या भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी केल्यात, तर मग त्यांना पिल्ले झाले कसे, आता कुत्रे त्यांना चावले कसे? म्हणजे हा भाजपच्या नेत्यांचा म्हणजे कुत्र्यांच्या नसबंदीमध्ये सुद्धा त्यांचा घोटाळा आहे. आणि त्यांनी जेवढी म्हणजे ही एवढी श्रीमंत महानगरपालिका तिच्या 8,000 कोटीच्या ठेवी मोडल्या. बरं मोडणत का, पण त्या सुद्धा त्यांनी त्यातून काम तरी दिसावं, पण ते कामही दिसत नाही. म्हणजे ही महानगरपालिका त्यांनी कर्जबाजारी बनवली आहे. आणि ही कोयता गँग तिच्यावर जर आपल्याला नियंत्रण मिळवायचं असेल, तर आपल्याला माझा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडून द्यावा लागेल. तुतारी आणि घड्याळाचं चिन्ह आम्ही एकत्रित लढतोय असं अजित पवार म्हणतात. तर लगेच मुरलीधर मोहोळ यांनी ते म्हणले हे भ्रष्टाचाराचे म्हटले, ते गुंड वगैरे म्हणले, पण यांचे पुण्यामधले सगळे उमेदवार शोधून बघा की ते कोण आहेत, गुंडच आहेत. तर त्यावर अजित पवारांनी सुद्धा भाजपचा इतिहास काढला. म्हणले मागच्या 10-20 वर्षामधले उमेदवार बघा आणि ते डोकं खाजवा म्हणले आपलं जरा. ते कोण म्हणले पळून गेला म्हणले एक गुंड, आणि त्याचा पासपोर्ट त्याला कुणी दिला, त्याला कुणी मदत केली, जरा डोकं खाजवा म्हणले म्हणजे लक्षात येईल. म्हणजे ही राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला लुटारूंची टोळी म्हणताय. तर ही भाजपा या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला म्हणजे गुंडांचा पक्ष म्हणताय. तर मग यामध्ये वास्तव काय आहे? जर अजित पवार हे जर या भाजपला गुंडांचा किंवा भ्रष्टाचारी पक्ष म्हणत असतील,
तर राज्यामध्ये ते त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत कसे काय बरं बसलेत? म्हणजे याचा अर्थ अजित पवारांना भ्रष्टाचारी आणि भ्रष्टाचारापेक्षा सत्ता महत्वाची वाटते का? का अजित पवार यांनी भाजपवर केलेले आरोप हे राजकीय आहेत, म्हणजे ते वास्तवाला धरून नाही आहेत? यापैकी सत्य काय? आता तुम्हाला आपापली मतं कमेंट करून सांगायची की खरंच भाजपा हा गुंडांचा भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे का? अजित पवार जसे आरोप करतात तसा भाजपा हा गुंडांचा पक्ष आणि भ्रष्टाचाऱ्यांचा पक्ष आहे का? नंबर 2, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे हा भ्रष्टाचारी आणि गुंडांची पार्टी आहे. आणि नंबर 3, की भाजपा आणि राष्ट्रवादी हे दोघेही तेवढेच भ्रष्ट आणि तेवढेच गुंडांचे पक्ष आहेत, म्हणजे गुंडांना आश्रय देणारे पक्ष आहेत. या संदर्भामध्ये तुम्हाला हे 3 पर्याय आहेत. आपापली मतं अगदी म्हणजे कुणाचीही बाजू न घेता अगदी वास्तवावर आधारित आपापली मतं मांडा आणि अंधभक्तांनी कृपया विचार करून उत्तरं द्या. आणि न दिलेली तर त्यांनी खूपच चांगली आहेत. म्हणजे अगदी डोळे उघडे ठेवून ज्या गोष्टी समोर दिसत आहेत त्या वास्तवाला आधारित, म्हणजे आजचं राजकारण यावर तुम्हाला व्यक्त व्हायचं आहे. आणि या 3 पर्यायापैकी एकाचं एक टिक मार करायची आहे आणि आपलं म्हणणं सांगायचं आहे, मत मांडायचं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.